पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सायबर चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। सायबर चोरट्यांनी आता सीनियर सिटीजन्सला देखील टार्गेट करायला सुरुवात केली आहे। पुण्यातील एका 75 वर्षाच्या आजोबांना तब्बल 12 कोटी रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे। नेमकी ही फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली हे सांगण्यासाठी माझ्यासोबत सायबरच्या पीआय मॅडम सोनाली शिंदे मॅडम आहेत। मॅडम, कशा पद्धतीने थेट या आजोबांकडून एवढी मोठी रक्कम सायबर चोरट्यांनी कशा पद्धतीने चोरली? बरोबर आहे की ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक हे साधारण 75 वर्षाचे आहेत। यांना एका अननोन मोबाईल नंबरवरून फोन आलेला होता आणि त्या अननोन नंबरवरून फोन आल्यावर त्यांनी सांगितलं की शेअर मार्केटमध्ये तुम्ही काही जर गुंतवणूक केली की तुम्हाला मोठा प्रॉफिट होणार आहे। आणि मग त्यांनी एक लिंक दिली, त्या लिंकवर त्यांनी VIP24 या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये त्यांना ॲड केलं। ॲड केल्यानंतर ह्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये त्यांनी सुरुवातीला काही रक्कम भरली आणि काही रक्कम भरल्यावर त्यांना काही परतावा मिळाला। त्यामुळे ते ज्येष्ठ नागरिकांना वाटलं की हे जी शेअर मार्केटचा हा जो प्लॅटफॉर्म आहे VIP24 याच्यामध्ये जास्त परतावा मिळत आहे। त्यांचा त्याच्यामध्ये विश्वास बसला आणि समोरचे जे अननोन मोबाईल नंबरवरून ज्यांना जो व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट होत होता त्यांनी वेळोवेळी जवळजवळ त्यांच्याकडून 12,31,00,000 रुपये त्यांना भरायला भाग पाडलेले आहेत। या दरम्यान जे ज्येष्ठ नागरिक आहे हे जानेवारी महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत वेळोवेळी त्यांनी 8 अननोन बँका म्हणजे जे अनोळखी बँक खात्यांमध्ये पैसे भरलेले आहेत आणि नंतर त्यांना त्याचे 54 कोटी रुपये असल्याचे दिसत होते। त्यामुळे जेव्हा 54 कोटी रुपये विड्रॉल करायची वेळ आली तेव्हा त्या ज्येष्ठ नागरिकांना कळलं की त्यांची फसवणूक झालेली आहे आणि हे जे अननोन बँक खात्यांवर जे काही पैसे गेलेले आहेत तर त्यांच्याबद्दल ते अनभिज्ञ होते की हे त्या VIP24 संदर्भातले त्या बँक अकाउंट नव्हते म्हणून। मग अशा प्रकारे त्यांची शेअर मार्केटमध्ये जास्त रकमेचा परतावा देतो असं सांगून अननोन व्हॉट्सअप लिंकवरून त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करून त्यांना खोटे आश्वासन देऊन त्यांची वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भाग पाडून त्यांची 12 कोटीची फसवणूक झाली। मॅडम, या आजोबांना लक्षात आलं नाही का म्हणजे 12 कोटी 30 लाख रुपये म्हणजे दिवस तर की आपली फसवणूक होतीये, एवढी मोठी रक्कम आपण यामध्ये इन्व्हेस्ट करतोय शेअर मार्केटमध्ये, एक XYZ व्यक्ती आपल्याला बोलतोय व्हॉट्सअपवर? बरोबर आहे, सायबर गुन्हेगारांची हीच मोडस आहे की सुरुवातीला ते एका व्हॉट्सअप ग्रुपला ते ॲड करतात। ॲड केल्यानंतर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फ्रॉडस्टरचेच काही टोळीतले काही लोक असतात की जेणेकरून ते असं दाखवतात की त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। त्यामुळे जी व्हिक्टीम असते किंवा जी पीडित व्यक्ती असते त्याला काय वाटतं की 4 लोकांचा फायदा झालेला आहे, आपणही सुरुवातीला काही रक्कम भरून बघूया। मग ह्याच्यामध्ये त्यांचा विश्वास संपादन तोपर्यंत झालेला असतो की त्यांचा फायदा झाला आहे, आपलाही होईल। आणि ह्याच्यामध्ये जेव्हा सुरुवातीला ते रक्कम गुंतवतात त्याच्यावर त्यांना परतावा दिला जातो आणि मग ती विश्वास एकदा त्यांचं संपादन झाल्यावर ते पुढे सांगतात की तुम्ही आता छोटी रक्कम गुंतवली म्हणून तुम्हाला छोटा परतावा मिळाला, तुम्ही मोठ्या रकमा गुंतवल्यावर तुम्हाला मोठा परतावा मिळेल। आणि ह्या आश्वासनामध्ये मग समोरचा व्यक्ती हा पैसे भरत जातो आणि भरताना मधल्या स्टेजमध्ये जर तो विड्रॉल करायचा प्रयत्न केला तर फ्रॉडस्टर परत त्यांना असं आश्वासित करतो की तुम्ही जर आत्ता विड्रॉल केलं तर तुम्ही निगेटिव्ह बॅलन्समध्ये जाणार, तुमचे निगेटिव्ह बॅलन्स न जाण्यासाठी तुम्ही हे भरा किंवा तुम्हाला IPO मिळेल, हे मिळेल, असं परत त्याला आश्वासित करतो। आणि मग हे करताना त्याला त्याचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप असतो त्याच्यावरून परत त्याला एका लिंकवर क्लिक करायला सांगितलं जातं आणि एक त्यांचं फ्रॉडस्टरचंच एक ॲप असतं की त्या ॲपमध्ये जसं शेअर मार्केटचं ॲप असतं जिथं आपला पोर्टफोलिओ दिसतो त्या पोर्टफोलिओसारखं विड्रॉल आणि डिपॉझिट हे 2 ऑप्शन दिसतात। तर त्यांची डिपॉझिट झालेली रक्कम त्यांना 12,31,00,000 रुपये दिसते, पण विड्रॉलमध्ये त्यांना तिथं 54 कोटी रुपये दिसत होते। म्हणजे त्यांना जानेवारी महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत 2 महिन्यामध्ये त्यांना एवढा परतावा मिळणार। 2 महिन्यात 12 कोटी रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर 54 कोटी रुपये झाले। 54 कोटी रुपये त्यांना दिसत होते, पण जेव्हा त्यांनी विड्रॉल केलं किंवा त्यांना असं सांगण्यात आलं की आणखीन तुम्ही पैसे भरा, परंतु त्यांनी ऑलरेडी 12,31,00,000 रुपये भरल्याने त्यांना थोडंसं असं वाटायला लागलं की इथं काहीतरी वेगळं आहे, आपण एकदा हा विड्रॉल करून बघू, जर मिळाले तर। पण ते विड्रॉलच्या ऑप्शनला त्यांनी क्लिक केलं, त्याच्यामध्ये कुठलंही क्लिक केल्यानंतरही ते पुढे जात नव्हतं। त्यामुळे मग त्यांना फसवणूक झाली आणि ते सायबर पोलीस त्यांची फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आलं। मॅडम, आता हे बँकचे खाते आहेत, आपण काय तपास करतोय, कुठं गेलेत पैसे, कुठपर्यंत आहेत, काय कळू शकले?
बरोबर 8 अननोन बँक खात्यांना पैसे गेलेले आहेत. ते सदरचे सर्व बँक अकाउंट आम्ही गोठवलेले आहेत. बँकांकडून आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. काही माहिती प्राप्त झालेली आहे, परंतु तपासाचा भाग असल्याने आम्ही ते सांगू शकत नाही आत्ता सध्या. परंतु पॅन इंडियामध्ये वेगवेगळ्या राज्यातले सुद्धा बँक अकाउंट आहेत ते. मॅडम, अशा फसवणूक रोज होत आहेत? कारण आता तुम्ही दाखवत होते की FIR कॉपी म्हणजे 50 लाख 1 कोटी 2 कोटी अशा खूप सारे फसवणूक होत आहेत सायबरचे. हो, सध्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. वेळोवेळी पुणे पोलीस आयुक्तालयांनी पूर्ण पुणे शहरामध्ये अवेअरनेस केलेला आहे, परंतु नागरिक हे स्वतःच्या पैसे जपण्यामध्ये थोडंसं अनभिज्ञ आहेत किंवा तो अवेअरनेसमध्ये त्यांनी ते वाचन केलेलं नाही आहे आणि त्यांना ती थोडासा पैशाचा लोभ हा सुद्धा एक कमी वेळात जास्त पैसे मिळावे, वेळामध्ये जास्त पैसे, त्याच्यामुळं ते अनोळखी व्हॉट्सअप ग्रुपला जे जिथं रिस्क आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला हे सामील होत आहे आणि त्या सामील झाल्यावर वेगवेगळ्या लिंकवर क्लिक करून ते ॲप डाउनलोड करत आहेत आणि अननोन खाते म्हणजे जर शेअर मार्केटमध्ये जर पैसे गुंतवायचे असेल तर तिथं डीमॅट खातं हे मॅन्डेटरी आहे, परंतु तिथं त्यांना असं दाखवलं जातं की तुम्ही डीमॅटच्या थ्रू आपण शेअर मार्केट करणार नाही, हे अननोन बँक खात्यांवर तुम्ही पैसे पाठवल्यावर आम्ही तुमच्या वतीने पैसे हे करू. तर मग पीडिताला अननोन खातं माहीत नसतं, तर पीडितांनी हे अननोन खात्यांवर पैसे पाठवले नाही पाहिजे. मॅडम, फक्त सिनियर सिटीजन्सला टार्गेट केलं जातंय का म्हणजे ITNs हे बाकी सगळ्यांना सुद्धा टार्गेट केलं जातं यामध्ये? सिनियर सिटीजनचं प्रमाण जास्त आहे, परंतु जे मिडल एजचे आहेत म्हणजे 25 वयापासून ते 40 वय किंवा 45 वयापर्यंत यांची पण फसवणूक थोड्या कमी प्रमाणात वगैरे होती. मॅडम, हे दररोज येत आहेत अशा तक्रारी? हो, दररोज येतात आहे अशा तक्रारी. साधारण आता किती अशा तक्रारी असतील पुणे सायबरकडे? आत्ता सध्या तर आमच्याकडं जवळजवळ एक 493 तक्रारी आहेत, पण त्याच्यामध्ये आम्ही काही 0 नंबरने गुन्हे दाखल करून पोलीस स्टेशनला पाठवलेले आहेत आणि काही एक 200 तक्रारी दररोज येत आहेत अशा तक्रारी? दररोज एक कमी म्हणजे एक 2.5 लाख किंवा त्याच्या पुढचे जे आहे म्हणजे 50 लाख त्याच्या पुढचे जी काही आहे ते कमी जास्त प्रमाणामध्ये दररोज थोड्या प्रमाणात येतात. मॅडम, शेवटचं तुम्ही काय आव्हान कराल सिनियर सिटीजन्सनी आणि इतरांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे? कारण सगळ्यांनाच पैसे कमवायचे असतात आणि वेगवेगळे आम्हाला सोशल मीडियावर जेव्हा कुठं आपण स्क्रोल करतो ते वेगवेगळे जाहिराती दिसतात, पैसे कशा पद्धतीने कमवायचे शॉर्टकट सुद्धा दिसतात. तर लोकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने पैशाच्या आमिषांना किंबहुना या सायबर चोरट्यांना बळी पडू नये म्हणून? बरोबर आहे. सोशल मीडिया जेव्हा आपण वापरतो मग त्याच्यामध्ये टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा इतर कुठले प्लॅटफॉर्म असतील, तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही वापरतात तेव्हा कुठल्याही अननोन लिंकवर तुम्ही क्लिक करू नका. अननोन व्यक्तीला तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका किंवा त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. अननोन व्यक्तीचे फोन आले आणि त्यांनी जर तुम्हाला काही हे दाखवलं की आम्ही तुम्हाला एवढा लाभांश देतोय किंवा त्याचा मोबदला देतोय, त्याला तुम्ही बळी पडू नका. अननोन व्हॉट्सअपच्या ग्रुपला सामील होऊ नका किंवा अननोन बँक खात्यांवर पैसे टाकू नका. त्याच्यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते आणि कमी वेळामध्ये एवढा कधीच कुठंच परतावा मिळत नाही. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपला पैसा आपण सुरक्षित ठेवू शकतो. अर्थात मॅडम जसं सांगतायत की लोकांना सातत्याने पोलीस आव्हान करतात की कुठंही OTP शेअर करू नका, बँकचे अकाउंट डिटेल्स शेअर करू नका, कुठल्याही XYZ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही ॲड होऊ नका, पैसे ट्रान्सफर करताना काळजीपूर्वक वागा. मात्र तरी देखील कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात आमिषात अशा पद्धतीने लोकांची फसवणूक होते आणि या आजोबांनी देखील असंच केलं. 12 कोटीच्या बदल्यात 75 कोटी रुपये अर्थात जवळपास 55 कोटी रुपये त्यांना मिळणार होते आणि जर आपण आत्ता बघितलं तर 2 महिन्यात अशा पद्धतीने अनेक केसेस समोर आलेल्या आहेत. तुम्ही जर या अशा पद्धतीने सायबर चोरट्यांना कुठं समोर येत असाल तर काळजीपूर्वक वागा. तुमचे जे पर्सनल डिटेल्स आहेत ते शेअर करू नका आणि असे सायबर चोरटे हे अक्षरशः सिनियर सिटीजन्सला टार्गेट करतायत आणि कोट्यावधी रुपये तुम्ही कष्टाने कमवलेले अशा पद्धतीने काही वेळातच ते गायब करतायत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.